ह्या कथा म्हणजे राजा राणीच्या कथा सांगायला मी बसलो नाही इथे, तुम्ही ऐकायला ज्या भावनेने आलात ना मी ते सांगणार आहे तुम्हाला। सुदामजी गरीब होते पण भिकारी नव्हते। पुन्हा ऐका, सुदामजी गरीब होते पण भिकारी नव्हते। भिकारी आणि गरीब यात काय फरक आहे? भिकारी आणि गरीब याच्यात फरक आहे। आपल्याकडे देण्यासाठी काहीच नाही पण देण्याची भावना आहे, तो गरीब। आणि ज्याच्याकडे भरपूर काही आहे पण देण्याची इच्छा नाही, सर्वात मोठा भिकारी। उस अमेरिकी जिसका दिल फकीर ना हो, उस अमेरिकी जिसका दिल फकीर ना हो। कितीतरी करोडपती लोक मी पाहिलेत, त्यांच्या घरात देवघर नाहीये। कधी कुठे सत्कार्याला गेलं तर 2 रुपये देण्याची भावना नाही। अरे आग लाव तुझ्या संपत्तीला आणि आम्हाला दाखवतोय तुझे बंगले। मला जर कोणी एखादं म्हणलं ना महाराज आमच्या बंगल्याला पाय लावायला चला, मी पहिलं विचारतो देवघर दाखव तुझं कुठे आहे? तुझ्या घरात देवघर नाही ना, काय करायचं तुझ्या बंगल्याचं? मला पेट्रोल टाक, गाडी मी लावतो तुझ्या बंगल्याला। तुझ्या देण्याचे दानत नाहीये, सत्कर्माची गरज नाही। एखाद्या दारावर आलेला भिक्षुक तू पाणी देत नाही साधा, उपयोग काय तुझा? म्हणून गरीब आणि भिकारी या दोन्हीतला फरक आहे का? जो सदैव इनकमिंगच, येऊ द्याच ही ज्याची भावना आहे, असेच हात आहेत कोणीतरी द्या, तो भिकारी आहे। आणि देणार द्यायला काही नाहीये पण देण्याची दानत आहे, तो सर्वात मोठा श्रीमंत आहे। तो श्रीमंत आणि गरिबीतला हा फरक आहे। सुदामजी गरीब होते महाराज, गरिबी फार वाईट असते। सुदामजीच्या पत्नीचं नाव होतं सौभाग्यवती सुशीला देवी। चमुकले 3 मुलं आहेत आणि एक दिवसचा प्रसंग आहे, दिवाळीचा सण आला। शेजारची मुलं नवीन कपडे घालतायत, नवीन मिठाई खातायत। सुदामजीच्या छोट्या छोट्या मुलांनी पाहिलं, शेजाऱ्याच्या मुलाच्या हातात मिठाई आहे, त्यांच्या अंगात नवीन कपडे आहेत आणि सहज आईला म्हणाले, आई अगं दिवाळीचे सण आलाय, बघ ना आपल्या शेजाऱ्याच्या मुलाच्या हातात मिठाई आहे, आम्हाला कधी देणार ग गोड खायला? सुशीलेने कंठ दाटून आला, घरात गेली, पाहिलं तर अन्नाचा कण नाही आहे। महाराज, जेव्हा आपल्याकडे मुलं काहीतरी हट्ट करतात आणि जेव्हा आपल्याकडे काहीतरी द्यायला नसतं ना, तेव्हा आपण स्वतः मनाला फार खातो, स्वतः मनाला फार खातो। सुशीला घरात गेली, सांगितलं बाळा काही नाही रे आपल्या घरात, थांब बाबाला येऊ दे, मी आल्यावर सांगते तुला काहीतरी नवीन कपडे आणायला, खाऊ द्यायला। महाराज सुदामजी आले आणि सुशीलेने सांगितलं, अहो ऐकलं का, बघा ना शेजाऱ्याचे मुलं नवीन नवीन कपडे घालतात, खायला खाऊ माग घेतायत, आपल्या मुलांना साधे फाटके सुद्धा कपडे नाहीत, खायला अन्नाचा कण नाहीये, काहीतरी करा। सुदामजी म्हणले, सुशीले मी भिक्षा मागतो आणि काहीतरी आणतो आणि मग मुलाला देतो। मुलांनो तुम्ही आईजवळ बसा, आपलं भिक्षा मागणं काम आहे, याजन करणं काम आहे, अध्यापन करणं काम आहे, मी जातो आणि भिक्षा मागतो। सुदामजी गेले। पण महाराज, जेव्हा तो ईश्वर असाय ना, जेव्हा संकट देतो ना तेव्हा तो सर्व बाजूनी देतो, एका बाजूनी नाही। जेव्हा तो दुःख देतो ना तो सर्व बाजूनी देतो। आज त्या दिवशी सुदामजीच्या भिक्षामध्ये अन्नाचा कण सुद्धा मिळाला नाही। सुदामजी घरी आले, पोरांनी पाहिलं बाबा आले म्हणून पोरांनी आनंदाच्या भरात सुदामजीच्या गळ्यात मिठी मारली आणि म्हणाले, बाबा अहो आणला का आम्हाला खाऊ, बाबा आणले का आम्हाला नवीन कपडे? हे जेव्हा सुदामजीने ऐकलं, सुदामजीने सुशीलेकडे पाहिलं आणि सुशीलेने सुदामजीकडे पाहिलं, दोघांची नजर झाली आणि टपकन डोळ्यात अश्रुधारा व्हायला लागल्या सुदामजीच्या। मातांनो नीट ऐका, घरातला करता पुरुष बाप सहजासहजी रडत नसतो, पण ज्या दिवशी बाप रडत असतो ना त्या दिवशी समजावं काहीतरी मोठं संकट आलेलं आहे, कारण बाप छोट्या मोठ्या गोष्टीला डोळ्यात पाणी आणत नाहीये। सुदामजीने डोळ्यातले पाणी पाहिलं, सुशीलेने डोळ्यातले अश्रू पाहिले, कंठ दाबून धरला। सुदामजीने डोळ्यातले पाणी डोळ्यात थांबवलं। या चिमुकल्या पोरांनी पाहिलं, आज आई रडते, बाबा रडते, चिमुकले पोरं आई जवळ गेले, एक जण बाबा जवळ गेला आणि चिमुकल्या हाताने सुदामजीचे डोळे पुसतात, बाबा रडू नका, नाही खाऊ मागणार,
नाही तुम्हाला नवीन कपडे मागणार. दादा, ज्या दिवशी तुमच्या जीवनात तुमचे डोळे पुसणारे तुमचे मुलं जन्माला येतील ना, त्या दिवशी तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहे. कधीतरी आपल्या संततीने आपले डोळे पुसावे म्हणून आपल्या डोळ्यात अश्रू आणणारे मुलं भरपूर आहेत, पण आपले अश्रू पुसणारे मुलं जगात कमी आहेत. डोळ्यातले अश्रू पुसले पाहिजे. सुशीला सहज म्हणाली, नाथ, अहो मी असं ऐकलंय तुमचा मित्र द्वारिकेचा राजा आहे. सुदामजी म्हणले, हा मग? अहो त्याला भेटायला जा. सुदामजी म्हणले, ना. अरे आपण गरीब जरी असेल तरी त्याच्या दारात जाणार नाही. महाराज, माणसाने गरीबी असावं पण स्वाभिमानात जीवन जगावं. स्वाभिमान घाण ठेवू नये कधी आयुष्यात. स्वाभिमान नसावा, घाण ठेवू नये माणसाने. माणसाकडे विनम्रता असावी, पण त्याचबरोबर आपल्या देशाचा, आपल्या धर्माचा, आपल्या पंथाचा, आपल्या जातीचा, आपल्या कुळाचा माणसाला स्वाभिमान पाहिजे. स्वाभिमान पाहिजे. स्वाभिमान पाहिजे. स्वाभिमान घाण ठेवू नका. म्हणून लाख करोडची प्रॉपर्टी असेल आणि स्वाभिमान शिल्लक नसेल ना, झिरो आहे. झिरो आहे. अरे तुम्ही जगाच्या नजरेत हिरो व्हाल, पण स्वतःच्या नजरेत आणि त्याच्या नजरेत झिरो व्हाल. सुशीलेने सांगितलं, नाथ स्वामी, अहो काहीतरी मागा. त्याला मागू नका, पण जा, मित्र आहे. पत्नीचा हट्ट म्हणून सुदामजी सांगतात, बघ तू म्हणते म्हणून जातोय. आणि सुदामजीने जाण्याची तयारी केली तेव्हा सुशीलेला सांगितलं, अगं तुला माहितीये का, माझा मित्र आहे, तो बेस्ट फ्रेंड आहे, तो कृष्णा, त्याला भेटायला जायचंय. मी खाली हाताने जाणार नाही ग, त्याला काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. महाराज, किती मोकळं मन आहे, किती मोकळं मन आहे. घरात स्वतःच्या मुलाला खायला अन्नाचा कण नाही आणि द्वारकेच्या राजाला भेटायला जाताना काहीतरी दे. सुशीला म्हणाली, अहो नाथ स्वामी, तुम्ही काय माझी मजा करताय की ते चिमुकल्या मुलाला खायला अन्नाचा कण नाही आणि तुम्ही सांगता की त्याला भेटायला जायला काहीतरी दे. भगवान सुदामजी म्हणले, हा, जोपर्यंत मी त्याला घेऊन जात नाही तोपर्यंत त्याला भेटायला जात नाही. कारण शास्त्र असं सांगतं, आपला मित्र किंवा नातेवाईक जर ऍडमिट असेल ना, तर त्याला काहीतरी घेऊन गेल्याशिवाय तसं जाऊ नये. रिक्त हसते ना. गुरुच्या घरी जात असताना कधी खाली हाताने जायचं नाही, आणि राजाकडे जाताना कधी खाली हाताने जायचं. मग आपला राजा कोण आहे? पांडुरंग. आपला गुरु कोण आहे? माऊली आहे. पेशंट नातेवाईक आहे, मग खाली हाताने जायचं नाही. काहीतरी जी श्रद्धा असेल. म्हणून मी तुम्हाला काल म्हटलं, भागवताचं दर्शन खाली हाताने घेऊ नका. तुळशी पान ठेवा. मला अपेक्षा नाही की तुम्ही पैसे ठेवा, जर तुम्हाला ईश्वराने दिले असतील तर ठेवा म्हटलं, नाही तर पान ठेवा. कारण हस्त रिक्तेन, खाली हाताने दर्शन घेऊ नका. हे शास्त्र मी तुम्हाला सांगितलं. आणि सुदामजीच्या पत्नीनं सौभाग्यवती सुशीलेने 10 घरी मुष्ठीभर तांदूळ चावल मागितलेत. काही ठिकाणी पोह्याचा उल्लेख येतो, काही ठिकाणी तांदळाचा उल्लेख येतो. ते मागितले, आणले. बांधायला फडकं सुद्धा नाही. स्वतःच्या पल्लू साडीचा पदर फाडला आणि तिच्या सुदामजीच्या हातात दिले. आणि सुदामजी ते पोहे, ते तांदूळ घेत घेत द्वारिकेच्या दिशेने निघाले. जात असताना हरे कृष्णा हरे रामा भगवंताचं भजन करत करत सुदामजी द्वारकेच्या दिशेने निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते हुए मुख में, गाते हुए मुख में हरे कृष्ण राम 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 राम. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले
तंजुल की पोतली बगल में दबाई, लोटा और झारी गले लटकाए, गाते हुए मुख में, गाते हुए मुख में हरे कृष्ण राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सुदामजी भगवान श्रीकृष्णाचं नाम जप करत करत द्वारिकेला पोहोचले। आता महाराज ती द्वारिका नगरी आहे, तिथे अख्खी सोन्याची द्वारिका आहे, ती मोठमोठाल्या बिल्डिंगी, शहर। सुदाम जी ने पाहिलं, ओहो हम कहाँ आ गए। सुदाम जी ने एक इंसान से पूछा, भैया ये कौन सा गाव है। अब तिथल्या लोकांना हिंदी कळेना आणि मराठी कळेना, प्यार से बोलो राधे राधे। जसं महाराष्ट्रातली भाषा मराठी, तशी गुजरातची भाषा गुजराती। मग तिथे गेल्यावर गुजराती बोलावं लागेल ना, मग आता आपण कथेत गुजरातीत गेलो, आता गुजरातीत बोलूया। सुदामजी म्हणतात, ते कोणतं गाव आहे। तिथला म्हणला, भाई केम छो। सुदामजी म्हणले, केम छो, मला काही कळत नाही बा, पण हे गाव कोणतं आहे। मग एकाने अंदाज काढला, एखादा आला होता पुण्याला काहीतरी व्यापारानिमित्त, त्याला थोडी थोडी मराठी कळत होती। तो म्हणला, ये द्वारिकापुरी छे, द्वारिकापुरी छे। एक आपको आती गुजराती? प्यार से बोलो राधे राधे, जय श्री कृष्ण। तमे गुजराती आवे छे? अरे इथे माझा मित्र श्रीकृष्ण राहतोय, कुठे राहतोय? तर म्हणजे भाई इथे श्रीकृष्ण नावाची कोणी व्यक्ती नाही आहे का? कारण श्रीकृष्ण सामान्य नाही, तिथे कोण आहे? राजा आहे। एक म्हणला, नाही अरे असं नाही, ॲड्रेस तर हाच आहे। मग करतो काय? तेव्हा भगवंता करतो काय तो? तेव्हा त्या नागरिकांनी, गुजरातच्या नागरिकांनी सुदामजीला सांगितलं, ए बाबा तू जो म्हणतो ना तुझा मित्र आहे तो इथे कृष्ण, तो करतो काय? तेव्हा सुदामजीने सांगितलं, तो करतो काय मला माहीत नाही, पण मी असं ऐकलं की तो द्वारिकेचा कोण आहे? राजा आहे। तिथल्या माणसाला राग आला, ए फटे हुए कपड़े पहने है बाबा, शकल तोरी ठीक नहीं है और तू हमारे राजा को श्री कृष्ण ऐसे ही पुकार रहा है। तू जानता है या नहीं राजा महाराजा के नाम कैसे लिए जाते हैं? तुला अक्कल आहे का? राजाचं नाव कसं घेतात? उठला आणि डायरेक्ट श्रीकृष्ण ना, राजाचं नाव घेताना तुला माहिती आहे, अनंत विभूषित श्री राजाधिराज श्री श्री 1008 द्वारिकाधीश भगवान श्री कृष्ण की। आपल्या महाराष्ट्राचं, भारताचं, हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कसं घेतात? हा, क्षत्रिय कुलाव, राजाधिराज, महाराज, योगीराज, प्रब्रह्म, अनंत विभूषित श्री श्री प्रतिगोपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय। अंदर महाराष्ट्रात राहून महाराजांचं नाव जर एकेरी भाषेत घेत असाल तर तुमची जीभ जळल्याशिवाय राहणार नाही। म्हणून प्रत्येक चौकाला शिवाजी चौक म्हणू नका, तर छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणा। राजांची नावं अशी आदरपूर्वक घेतली पाहिजेत।
म्हणून एक वाक्य पुन्हा सांगतो, मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, पण आपल्या राज्याचा मुख्यमंत्री आणि आपल्या देशाचे पंतप्रधान कोणी असू द्या आणि कोणत्याही पक्षाचे असू द्या, आपण त्यांना एकेरी भाषेने बोलायचं नाही. कारण ते कायद्याने संविधानाने आपले कोण आहेत? राजे. कायद्याने गुन्हा येतो. पण मला हे कळत नाही, आपण एवढे हुशार आहेत. अहो संतोष गुरुजी, ज्याची एवढी ताकद नाही की घरात बायकोला भाजीत मीठ कमी पडलं हे सांगायची ज्याची अवकात नाही ना, तो इथं बसून नरेंद्र मोदीला सांगतो देश कसा चालवायचा. तू पहिले संध्याकाळी भाजीत मीठ नाहीये हे बायकोला स्पष्ट म्हणून दाखव. तुझी ताकद नाही घरात, तू इथं बसून त्यांना सांगतो देश कसा चालवायचा. म्हणून देशाचे पंतप्रधान, राष्ट्राचे मुख्यमंत्री, तालुक्याचे आमदार, गावचा सरपंच, कॉलनीचा नगरसेवक यांना कधी एकेरी भाषेत बोलायचं नाही. तो कोणी असेल बदलत राहील, बदलत राहतील, कोणत्याही पक्षाचे असू द्या, पण त्या पदाचा गरिमा ठेवा, व्यक्तीचा नाही. कोणाचा? पदाचा गरिमा. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो. आणि मग सुदामजीला सांगितलं तो राजवाडा आहे, तो जा. सुदामजी जवळ गेले. आता मोठ्या माणसाच्या घरी डायरेक्ट एंट्री नसते महाराज. पहिलं वाक्य लिहिले असतं काय? अंदर आना मना है. पहिलं वाक्य असतं मोठ्या माणसाच्या घरावर काय? अंदर आना मना है. अगर अंदर आओगे तो अंदर क्या है? अंदर कुत्ता है, कुत्तों से सावधान रहो. अहो मी त्या आतल्या कुत्र्यासंबंधी बोलतोय, तुम्ही बाहेरचं कुत्रं भुकवलंय. मला वाक्याचा अर्थच कळाला नाही शेवटपर्यंत. अंदर कुत्ता आहे आणि अंदर आना मना आहे. मग मोठ्या माणसाकडे सिक्युरिटी गार्ड असतात. मग द्वारिकेचा राजा महाराज द्वारपाळ होते. सुदामजी गेले, डायरेक्ट एंट्री करायला लागले. ए बाबा ठहर जाओ, कहाँ जा रहे हो? सुदाम जी ने कहा भाई मैं राजा से मिलने जा रहा हूँ, ये मेरा बचपन का यार है. तो बाबा ऐसे नहीं जाओगे आप, कोई प्रोटोकॉल? प्रोटोकॉल क्या होता भाई हमें पता नहीं, हम तो बस अनपढ़ लोग हैं. प्रोटोकॉल तो हमें पता नहीं क्या होता है. परमिशन, अपॉइंटमेंट कुछ भी नहीं है. तो फिर ऐसे कहाँ उठ चले मूले और चले मिलने राजा को? ऐसे नहीं मिल सकते, मीटिंग चल रही है मीटिंग. ही मोठी माणसं ना एवढी खोटारडी असतात, कार्यकर्त्याला विनाकारण बाहेर तात्काळ बसवतात. आजच्या हा आणत गप्पा मारतात आणि सांगते साहेबांची मीटिंग चालू आहे. साहेबच नाही, महाराज क्षेत्रात सुद्धा गुरुजी अंदर पूजा पाठ कर रहे, काही नाही, गुरुजी चान डोस खातात. हा महाराज मी फक्त खरं बोलणारा माणूस आहे, मी इथून कुणाची सोडत नाही. अरे तो एवढ्या लांबून आलाय तुझ्या दर्शनाला, तुला भेटायला भेट ना त्याला. मीटिंग चालू आहे म्हणे महाराजांची. लोक भावनेशी खेळतात ते मला आवडत नाही. प्यारशे बोलो राधे राधे. जरा जोरशे बोलो ना. आणि सुदामजीचं हे निवेदन द्वारपाल भगवंताकडे गेले आणि सांगितलं महाराज द्वारकाधीश भगवान कोई द्वार पे ब्राह्मण आया है. तो भगवान बोले आए तो अच्छी बात है, उसको दान दक्षिणा देके विदा करो. बोले वो दान दक्षिणा नहीं मांग रहा है. तो क्या मांगता है? बोले जाके पूछो. आणि मग पुन्हा वापस आले द्वारपाल आणि सुदामजीला सांगतात अरे भगवान तो मिलेंगे नहीं. सुदामजी पुन्हा कळवळून म्हणतात, हात जोड़तायत, अरे द्वारपालो उस भगवान जो है ना आपका, उसको जाके कह दो कि आपका बचपन का यार सुदामा आया है. तो मेरे सुदाम जी द्वारपालों को प्रार्थना करे, विनंती करे. जरा सुनिए क्या कह रहे मेरे भगवान के द्वारपाल और सुदाम जी द्वारपालों को क्या कह रहे, अब सुनिए. देखो देखो ये गरीबी का कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा यही सोच कर मैं आस करके आया. थोड़ा सा कमी दे इको. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है,
कि दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है। कि दर पे सुदामा गरीब आ गया है। सुदामजीने द्वारपालांना विनंती केली, जा आणि द्वारकेच्या राजाला सांगा की दर पे सुदामा आया आहे। द्वारपाल गेले आणि भगवंताला म्हणतायत, महाराज जो द्वार पे खड़ा हुआ ब्राह्मण है ना, वो अपना नाम सुदामा बता रहा है। आणि ऐका, जसं माझ्या भगवंताने सुदामा हा शब्द कानाने ऐकला, रत्नजडित पितांबर, सोन्याचा मुकुट, सिंहासनावर बसलेले सुदामजी, जसं सुदामा हा शब्द ऐकला भगवंतानी आणि सुनते ही दौड़े, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले सुदामा को मोहन, लगाया गले सुदामा को मोहन। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है। हो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया हो, गरीब आ गया है। आणि भगवंताने जसं सुदामा नाव ऐकलं, सिंहासनावरनं खाली उडी मारली आणि सुदामजीच्या गळ्याला भेट दिली। महाराज, देवाच्या दरबारात जाल ना, तिथे गरीब श्रीमंत हा भेद राहत नाही, तिथे देव आपलं आपल्या गळ्याला लावतो। आणि सिंहासनावर बसलो, रुक्मिणीला आश्चर्य वाटलं। रुक्मिणी म्हणाली, हा बिना अपॉइंटमेंटचा कोणाला भेटत सुद्धा नाही, ये अजब गजब का मेहमान कैसा है जो त्याला भेटलाय। आणि सिंहासनावर बसलं, पाहुणचार वगैरे झाला, सुख दुःख गप्पा मारलं आणि राजा परीक्षित सुखदेवजी सांगतात, राजन मुष्टीभर पोहे होते ते भगवंतांनी खाल्ले, त्याच्या बदल्यात गाव सुवर्णाचा दिला। सुदामजी पुन्हा इकडे आले, सुदामजीने आपल्या पत्नीला पाहिलं, सुशीलेला पाहिलं, सोन्याची नगरी दिली होती। सुदामजीने सर्व भगवंताला अर्पण केलं, पुन्हा ध्यानस्थ बसले, भगवंताची भक्ती केली। सुदामजी चरित्र संपला। प्यार से बोलो राधे राधे। राजा परीक्षितीला सुखदेवजी सांगतात, राजन ऐक, तुला दुसऱ्या दिवशी मी बोललो होतो, 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा साप दंश करून तुझी मृत्यू होणार आहे। शाप लागला होता ना कोणाला? परीक्षितजींना। अरे आज 7वा दिवस आहे। कितवा दिवस आहे? 7वा। परीक्षितजी म्हणला, कोण परीक्षित आणि कोण मरणार आहे, कोणता साप आणि कोणाला चावणार आहे? मी मरणार नाही, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मी आता मरत नाही। तर या भागवत कथेचं ज्ञानामृत पिल्यामुळे राजा परीक्षितजीची स्थिती ब्रह्मस्वरूप झाली होती। म्हणून भागवत कथा ऐकल्यानंतर माणूस अमर होतो। अमर होतो या शब्दाचा अर्थ, त्याला काही स्वर्गातला अमृत मिळत नाही प्यायला, तर तो शरीराने जरी मेला तरी तो वृत्तीने मात्र कायम जिवंत राहतो। म्हणून जीवन जगत असताना असं जगा की किमान आपण मेल्यानंतर तरी 20-25 वर्षे जिवंत राहिलो पाहिजे। म्हणजे आपल्या मुलांनी आपलं वर्षश्राद्ध पुण्यस्मरण तरी घातलं
पाहिजे असं काहीतरी काम करा. म्हणून ठरल्याप्रमाणे तक्षक नावाचा साप आला, राजा परीक्षेच्या शरीराचा दंश केला, शरीर प्राणज्योत माळवली, ब्रह्मतत्व भगवंताशी मिलीन झालं. कारण राजा परीक्षेचं ब्रह्मवाक्य आहे, नैनम छंदती शस्त्राने नैनम दहती पावकांना चैनम कुलदेनत्या पण शोष येते मरोता. जो मरतो तो मी नाही, मी आहे तो मरत नाही. मी आता चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम, मी भगवंताला स्वरूप झालोय. आता मी मरत नाही, मरणारा तो मी नाही. आणि महाराज 7 दिवस संपले. तसं आपल्याही जीवनातले 7 दिवस संपले. कळत न कळत कधी हे वेळ निघून गेली काही सांगता येत नाही. म्हणून तुमच्याही जीवनातला उद्धार झाला अशी माझ्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. भागवत कथा या ठिकाणी पूर्ण विराम झाला असं मी गृहीत धरतो. फक्त जाता जाता काही सूचना देईल त्या सूचना पालन करा. 7 दिवस ज्यांनी ज्यांनी कथा ऐकली त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आजपासून आतापर्यंत ठीक आहे, जर तुम्ही तुमच्या जीवनात कोणते व्यसन करत असाल, कोणी दारू पित असेल, कोणी सिगारेट ओढत असेल, कोणी नॉनव्हेज करत असेल, कोणी गुटखा सिगारेट जे काही व्यसनं आहेत, जर व्यसनं करत असाल तर हात जोडून विनंती आहे की कोणतंही व्यसनं करू नका, स्वतःचं परिवर्तन करा. व्यसनाने चांगले चांगले गेलेत. तुम्हाला लाख रुपये पगार असून सुद्धा तुमच्या घरात महिन्याला लाखो रुपये येतात तरी तुम्ही सुखी का नाही? कारण तुमच्या घरात 2 गोष्टीचा अतिरेक झाला आहे. त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत? त्या जर तुमच्या जीवनातल्या 2 गोष्टी कमी झाल्या ना, तुम्हाला महिन्याला 10,000 मिळू द्या, तुम्ही पुण्यासारख्या शहरात सुद्धा आनंदाने राहू शकता. आज तुमच्या घरात लाखोनी पगार आहे तरी तुम्ही सुखी का नाही? कारण त्या 2 गोष्टीचा अतिरेक झाला आहे. 2 गोष्टी बंद करा. कोणत्या कोणत्या? एक पहिली, तुमच्या घरात जिने अतिक्रमण केलं ती म्हणजे तुमच्या घरातली फॅशन. आणि दुसरी तुमच्या घरातलं व्यसन. व्यसन आणि फॅशन या घरात तुमच्या शिरल्यामुळे लाखो रुपये असून सुद्धा काय भेटत नाही? सुख समाधान मिळत नाही. फॅशन एवढी माणसाला घातक आहे. नवीन साडी मार्केटला आली की आणलीच बाईनी घरी. ही फॅशन आहे. विनाकारण कपड्यात त्याच्यात पैसे घालवू नका. इन्व्हेस्टमेंट करा. कारण तुमच्या म्हातारपणाला तुमची सून सांभाळेल का नाही मला गॅरंटी नाही, पण तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला सांभाळेल. कारण किमान त्या नात्याने तरी सून चहा कॉफी देईल. म्हणून विनाकारण पैसा खर्च करू नका. तुम्हीच कमवणार आहे. हा, चांगलं खा, चांगलं लिहा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कसेही कपडे वापरा. व्यसन चांगलं करा, कपडे चांगले घाला, चांगलं खा. आपण नाही ते खातो, नाही ते पितो आणि नको तिकडं पैसा खर्च करतो. म्हणून व्यसन कोणतंही करू नका. माझी सर्व तरुणांना विनंती आहे, माता भगिनींना विनंती आहे, फॅशन आणि व्यसन या 2 गोष्टीपासून लांब राहा. तुम्हाला जे आहे ना त्याच्यात तुमचं जीवन. मला माहिती हो, तुम्ही काही खाल्लं तरी 10,000च्या वर किराणा लागत नाही. 10,000च्या वर किराणा लागत नाही. किती महागाई होऊ द्या, पण 1 लाख सुद्धा कमी पडतात. हे कशाच्यासाठी? फक्त काय आहे आपल्या जीवनात? फॅशन आणि व्यसन. ह्या 2 गोष्टी बंद करा. माझी कथा विश्राम झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट जीवनात, तर आपल्या जीवनातले जे काही दुःख आहेत ते आपण या मंत्राद्वारे भगवंताला समर्पण करायचे. नक्कीच भागवत कथेत जे चांगले विचार मिळाले असतील, जर त्याच्या जीवनात प्रॅक्टिकली अवलंबन केलं तर नक्कीच तुमचं जीवन हॅपी होईल, सुखी होईल, आनंदी होईल. म्हणून सर्वांनी डोळे बंद करा, सावधान बसा आणि हरी ओम. म्हणा सर्वांनी हरी ओम. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनास, प्रणामो दुःख शमनास, तं नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं,
नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं 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 हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरि ओम शांति 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 पण मला उत्तम दर्जाची साऊंड सिस्टीम पाहिजे उत्तम दर्जाचे माझे सगळे सवंगडी मला पाहिजेत शूटिंग पाहिजे साफसफाई पाहिजेत व्यासमंच पाहिजेत बापू म्हणले महाराज आमच्या परीने आम्ही होईल तेवढं चांगलं करायचा प्रयत्न करू तरी जागेच्या अभावी असा बऱ्यापैकी स्टेज छान बनवला अमरनी बऱ्यापैकी चांगली साऊंड सिस्टीम सेटिंग केली आणि तुम्हीही मला अपेक्षित नव्हतं एवढी उपस्थिती पण बऱ्यापैकी तुम्ही आला तर माझ्याकडनं जर काही चुकलं असेल कारण माझा स्वभाव चिडका आहे मी प्रचंड रागीट आहे जर माझ्याकडनं कुणाचा बोलण्यामध्ये अवमान झाला असेल तर तुमचा मुलगा म्हणून नातू म्हणून कुणाचा मित्र म्हणून कुणाचा भाऊ म्हणून मला विशाल अंतःकरणाने क्षमा करा आणि खरोखर बापू मला इथे कथा करून खरंच आनंद वाटला मी हिम्मत करत नव्हतो कथा घ्यायला पण बापू तुमचं प्रेम पाहिलं आणि मला तुमचं एक वाक्य आवडलं म्हणून त्या शब्दावर मी कथा घेतली बापू म्हणले महाराज तुमच्या मुखातून कथा ऐकायची इच्छा आहे मी म्हणलं बापू असं आहे बापू म्हणले आम्ही सामान्य माणसं आहेत आता ते म्हणतात सामान्य तसे ते मोठे आहेत पण म्हणतात सामान्य कारण मोठी माणसं आपला मोठेपणा दाखवत नसतात पण एक वाक्य सांगेल बापू जो मुझे चाहिए वो आपने नहीं दिया मतलब मुझे जितना बड़ा पेंडोल चाहिए जितनी बड़ी साउंड सिस्टम चाहिए जितना बड़ा मंच चाहिए लाखों लोग मेरे सामने रहते आप यूट्यूब पे देख सकते मेरी कथाएं चैनलों में देख सकते लेकिन ध्यान से सुनिएगा मुझे जो चाहिए वो आपने नहीं दिया लेकिन यहाँ जो प्यार आपने दिया वो कम नहीं दिया मला खरोखर इथे आवडलं खरंच माझं घर आळंदीत आहे इथून 1.5-2 किलोमीटर वडगाव रोडला माझं तिथे एक घर आहे नाशिकला एक घर आहे वृंदावनला पण एक छोटंसं घर आहे मला घरं 3-4 आहेत बायको एकच आहे ना म्हणजे काही ना शंका नको यायला बा 3-4 घर आहेत म्हणजे नेमकं राहतात कुठे तर आमचं घर म्हणजे आमची गाडी आहे हे विटा मातीचे घरं बांधून ठेवलेत आमचं घर म्हणजे आमची गाडी आहे आमचा प्रवासच जास्त असतो आता 2 महिने लगातार बाहेरच आहे कथेलाच पण प्रवासच आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काही कमी नाही आहे पण तुमचं प्रेम स्नेह मिळालं याच्यात बऱ्यापैकी आमच्या श्यामा इस्टेटल्या सर्व महिला आमच्या रसाळवहिनी असतील तापकीरताई असतील भतानी आई असतील ही सर्व आमची म्हणजे माझ्यावर नितांत प्रेम करणारी मी कुठेही तीर्थयात्रेला जाऊ द्या माझा भागवत सत्संग कुठेही असू द्या हे सगळे एका पायावर रेडी असतात आता आम्ही नर्मदा परिक्रमेला जाणार आहे अधिक मासात वृंदावनला जाणार आहे हां ते आठवलं म्हणून बोलतोय ज्यांना कोणाला वृंदावनला यायचं असेल अधिक मासात तिथे भागवत कथा आहे आणि तीर्थयात्रा दर्शने ट्रिप नाही तुमच्या डोक्यातून काढा कारण आळंदीतून ट्रिप भरपूर जातात ते ट्रिप हा माझा व्यवसाय नाही आहे फक्त सत्संग स्वरूपाने आम्ही जातो एकाच ठिकाणी 8 दिवस थांबतो एक टाईम कथा करतो आणि एक टाईम साईट सीन दर्शनं घेतो जर कुणाला यायचं असेल तर आपले पवारजी आहेत जगताप आहेत
यांच्याशी संपर्क करा. काही माऊली रसाळचे मित्र आहेत त्यांच्याशी संपर्क करा, किंवा माझा नंबर प्रत्येकाकडे आहेच, नसेल तर कुणाकडनंही घेऊ शकता. आणि आपण अवश्य एकदा वृंदावनला या. तुमच्या इथे राहण्याचा योग आला, खूप मोठं प्रेम दिलं. माझे सर्व सवंगाडी हे जे आहेत ना व्यासपीठावर, ही खूप दिग्गज, ही खूप मोठमोठाली मंडळी आहेत. संस्कार आस्था चॅनलला स्वतःचे स्टुडिओ आहेत. आता ज्यांच्या मधुर आवाजातून आपण गाणं ऐकलं 7 दिवस, ते माझे जुने मित्र आहेत. आणि कथेला आम्ही अधूनमधून सोबत असतो. मोठी व्यक्ती आहे, पण म्हणलं गुरुजी आळंदीत कथा करायची. एरवी कसंही माणूस चालेल, पण आळंदीत माझं काही काळ गेला, त्यामुळे इथे माझी कथा चांगलं होणं गरजेची आहे. तर गुरुजी म्हणले मी येईल. म्हणून खरं तर ते विदर्भात राहायला आहेत, एवढ्या लांबून आज माझ्यासाठी इथे आलेत. ज्यांनी अतिशय गोड आवाज आहे असे आदरणीय संगीत अलंकार, संगीत तज्ज्ञ संतोषजी देवकर गुरुजी, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. त्याचबरोबर आमचे बासरी वादक, तेही विदर्भातलेच आहेत, राजू भैया. त्यांची बासरी म्हणजे ऐकावी आणि ऐकतच राहावं, एवढी गोड. ते बोलले गुरुजी काही अडचण नाही, मी पण येईल, कारण कमी कालावधीत हे झालेलं आहे मॅनेजमेंट आहे. एकदा राजू भैयासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. त्याचबरोबर ॲक्टोपॅड आणि सुंदर गायक आमचा सुमित तापकिरे, तोही मला वाटतं तुझं गाव सिल्लोड, शिर्डी साईबाबा. शिर्डी साईबाबाचं आहे. खरं तर त्याचं लग्न जमलं आहे. तो लग्न जमलेला माणूस कथेला बसणं एवढं सोपं नाही आहे. तो 24 तास टावर खालीच बसलेला असतो, पण हा इथं 3 तास बसतोय, हे कौतुक आहे मला. त्याच्या लग्नालाही आपल्याला सर्वांना जायचं आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. त्याचबरोबर 2-3 दिवस श्यामदादा गोराणेंनी तबला वाजवला आणि त्यांना सवाईला प्रोग्राम होता. आणि माझे जुने मित्र वैभव साळुंके, वैभवच ना, त्यांनी खूप गोड तबला वाजवले, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. त्याचबरोबर स्वतः एक कीर्तनकार आहेत आणि स्वतः नवीन कथा करत आहेत आमचे मित्र शिवतेजानंद, बरोबर ना, हरिभक्त परायण शिवतेजानंद महाराज दराडे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. मी म्हटलं महाराज, ते म्हणले गुरुजी मला तुमच्या कथेला 7 दिवस बसायचं आहे आणि कथा पूर्ण ऐकायची. म्हणून तेही बसले, त्यांनाही धन्यवाद. आणि ही कथा आज झाली. मी परत या भागात लवकर कथा कुणाला देईल न देईल मला माहिती नाही. मी मुडी महात्मा आहे. जर दुसरं कोणी, आता त्या दिवशी ते मोशीचे आलेले, ते मला कथा घ्यायलाच आले. मी म्हटलं नाही, लगेच कथा नाही मी देत, 1-2 वर्ष स्टॉप घ्या. मी लगेच नाही दिली, पण परत कधी योग येईल न येईल लवकर. पण जर कथेची कधी तुम्हाला आठवण आलीच, तर ही कथा काटे कॉलनीतली पद्मावती मंदिरातली पाहायची झाली तर कशी पाहायची बाबा? तर ज्यांनी अथांग परिश्रम करून, ज्यांनी चांगले चांगले पिक्चरच्या शूटिंग केल्यात, बहुतेक 2-4 मालिका, 2-4 पिक्चर. बबन पिक्चर माहिती आहे तुम्हाला? हां, बबन. त्यानंतर डॅम्बिसच ना, डांबिस का डॅम्बिस, डांबिस. हे पिक्चरचे ज्यांनी शूटिंग केल्यात स्वतःच्या कॅमेऱ्याने, लाखोचे कॅमेरे, आणि स्वतःचं भक्ती TV आळंदी या नावाचं यूट्यूब चॅनल आहे. ते आमचे प्रेमानी दाजी, ताईनाथजी, मारुतीजी ताईनाथ, तेही 7 दिवस उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. आणि घरी गेल्यानंतर मला वाटतं सुरू केलं का टाकायला, उद्यापासनं ही आपली कथा रोज तुम्हाला घरी TV वर मोबाईलवर पाहायला मिळेल. फक्त यूट्यूबला जायचं, भक्ती TV आळंदी आणि काटे कॉलनी एवढंच नाव टाकायचं, ऑटोमॅटिक तुम्हाला मिळेल. किंवा यूट्यूबला गेलात तर 90 90 11 आणि 17 17 हा नंबर टाकला की तुम्हाला जेवढ्या कथा आहेत तेवढ्या ऐकायला मिळतात. त्यामुळं ताईनाथ भाऊजींनाही धन्यवाद. त्याचबरोबर आमचा अमर, तुला सांगतो, नवीन माणूस आमच्या कथेला सेट होणं एवढं सोपं नाही. तू पहिल्या दिवशी केले नाटकं, पण दुसऱ्या दिवशी तुला नस कळाली की यांना काय लागतं, पण तूही छान ऑपरेटिंग केली. त्याबद्दल अमरसाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. त्याचबरोबर ज्यांच्याकडे आम्ही 2 दिवस जेवायला गेलो, एक दिवस आमच्या जगतापांकडे गेलो, त्यांचाही छोटासा सन्मान माझ्या वतीने होईल. आणि एक दिवस कुणाकडे तरी नाश्त्याला गेलो होतो आम्ही, वर त्यांचं घर आहे, काय त्यांचं नाव? हां, तुमचं नाव काय?
म्हणजे तुमच्या मिस्टरांचं श्रीकांतजी पाटील का, त्यांच्याकडे गेलो, त्यांचाही सन्मान. आणि आम्ही आता कथा झाल्यानंतर आमच्या देशपांडे ताईंकडे जाणार आहे. खरं तर त्यांचा दुपारचा 2 वाजताचा टायमिंग होता, पण वेळ होत होत गेला आहे. आता कथा झाल्यानंतर देशपांडे ताईंकडे जेवणार आहे. कुठली सोसायटी आहे तुमची? ड्रीम्स ना? जाऊ दे, एवढं अवघड नावं येत नाहीत मला. कुठली तरी सोसायटी म्हणायची. हां, धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचा धन्यवाद आमचे जुन्नरकर दादा, राजश्रीचे वडील. महाराज, ही व्यक्ती अशी आहे, दिसायला किरकोळ आहे, पण कला जर पाहिला तर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. आणि महाराष्ट्रात नाही तर उद्याच MP ला झालेत, वाराणसीला, जिथे पंतप्रधान येणार आहेत. त्यातल्या कार्यक्रमाला यांच्याकडे निमंत्रण आहे, रांगोळीचं. पण इथे बापूंवर नितांत प्रेम, दोघांचा घरोबा. परिणाम जुन्नरकर भाऊनी रांगोळी काढल्यात, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि त्याचबरोबर कथेला रंगदैवता ज्यांच्यामुळे आली. आता खरं आपण फक्त पिक्चरमध्ये मालिकेत पाहतो राधा कृष्ण राजे महाराजे, ज्याने हुबेहूब आपल्यातलेच माणसं शोधून काढले. आणि मी तर म्हणतो, रात्रीचा कृष्ण मी ओळखलंच नाही की ही आपली बापूची कन्या आहे म्हणून, मराठी ताई. मी ओळखलंच नाही. जेव्हा तिचा आवाज मी ऐकला तेव्हा म्हणलं, अरे हे तर आपलीच आहे, घरचीच. म्हणजे एवढं हुबेहूब पार्ट ज्यांनी बनवले ते परमार्थातले आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य गोपाल महाराज शास्त्री पडभरणीकर, त्यांनाही मनापासून धन्यवाद, त्यांचंही स्वागत. कळत न कळत कुणाचा नामनिर्देश माझ्याकडनं राहिला असेल तर क्षमा मागतो. आणि पुन्हा एकदा जर आमच्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा. उद्या आम्ही जाणार आहे, तुमची कृपादृष्टी असू द्या. कारण कधी मिलेंगे दोबारा किसी मोड पर. तुम्हाला नक्कीच, मला विसरून जा, मी आठवणीत राहण्यासारखा माणूस नाही, मला विसरून जा, पण माझ्या राधाराणीचं नाव कधी विसरू नका. फोनवर एकूण एकाला भेटलात तर काय म्हणायचं? जोरशी बोलो ना. धन्यवाद. तर मोबाईल माझाच आहे का? नाही, मग घेऊन जा, झालं मला पाठ, लगेच लक्षात झालं. तर एकच वाक्य लक्षात ठेवा, राधे राधे. आणि तुम्ही मला विसरा, पण मला एक परत वाक्य आठवलं तुमच्या सर्वांचं प्रेम पाहून. तुम्हाला माझी आठवण येईल का नाही हे मला माहिती नाही, तुम्हाला माझी आठवण येईल का नाही हे मला माहिती नाही, पण मलाही कोणी विसरून जावं एवढा मी सामान्य नाही. कारण याची ताकद आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला राधे राधे नाव आठवेल तेव्हा आठवेल. त्यामुळं तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असेल तर तुमचा मित्र म्हणून, भाऊ म्हणून अर्ध्या रात्री कॉल करा, पण चुकीचा पाऊल उचलू नका, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती. एखाद्याची मुलगी असेल, लग्न होत नसेल, लग्नाला अडचणी असतील किंवा लग्न झालं तर आर्थिक परिस्थिती नसेल, अर्ध्या रात्री कॉल करा, शास्त्रीजी आमच्या मुलीचं लग्न जमतंय, मी सांगेल ती तारीख काढा, अख्ख्या लग्नाचा खर्च मी करेल. एवढं मला भाग्य लाभू द्या. कारण बापू, माझ्या जीवनात मला आश्रम नाही बांधायचा आणि ही कथा कीर्तन माझं जीवन नाही. सगळ्यांना माहिती आहे, आता आमच्या खाडे मॅडम आहेत, बतानेताई आहेत, या सर्वांना माहिती आहे माझं जीवन याच्यावर नाही आहे. कारण पेशाने माझा बिझनेस, माझा धंदा दुसरा आहे, माझा घर किराणा दुसऱ्याने चालतं, माझं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये MA, कुंडली ज्योतिष माझं व्यवसाय आहे, आणि माझी पत्नी पेशाने डॉक्टर आहे, माझी मंडळी डॉक्टर आहे. त्यामुळं आमच्या दोघाला खाण्यापुरतं ती कमवती. म्हणजे याचा अर्थ मी बायकोच्या जीवावर जगतोय असं पण घेऊ नका. हां, नाही तर पुढचं डोकं लावसाल तुम्ही. मलाही 2 रुपये मिळतात, पण माझा हा धंदा नाही आहे, मला हे सांगायचं आहे. मला बापू म्हणले, महाराज तुमचं बजेट तर फार मोठं आहे. म्हणलं बापू, तुम्ही माझे आहेत, मी तुमचा आहे, आणि अण्णावाने तुम्ही माझे सासरे लागताय, काटे अण्णावाने. कारण माझ्या सासरवाडीचं रिअल अण्णाव काटे. तर मी कथा तुमच्याकडे करणार. फक्त हा जो खर्च आहे
हा उचला, मला काय देऊ वाटलं द्या, कारण तुम्ही दिलेलं दान हे सत्कार्याला नाही. माझा आश्रम बांधणे स्वप्न नाही आहे, माझं घर आहे. नाही तर मला आश्रम बांधायला जागा भरपूर मिळतील. आणि मला सांगा, मला आश्रम कशाला पाहिजेत? आता हे मंदिर आणि ही जागा कोणाची आहे? माझीच आहे ना. मला राहायला घर आहे. मला वाटलं आश्रम इथं श्यामला सांगायला एक झोपडी बांधून दे बाबा, मला उतरत्या वयात तू मी राहू आपलं इथं. उतरत्या वयात तुझ्या पोराने माझ्या पोराने दिलं काढून आपल्याला की आपण बसू इथं दोघं. हाच माझा आश्रम आहे. उलट मी बापू तुमची सही न घेता मी सांगतो, इथून पुढे लोकांना सांगेल माझा आश्रम काटेनगर काटे कॉलनीत पद्मावती, हा माझा आश्रम आहे. कोणी या इथं मला भेटा, हा आश्रमच आहे माझा. कारण इथं गौशाळा आहे, गाय आहे. ब्राह्मण देवता कुठे? आमचे ब्राह्मण देवता आहेत. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. सर्व कार्यकर्ते, मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही, माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि आता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या सर्वांचे सन्मान होतील. हा आरतीचंच मी सांगतो की आरतीचं होईल. हा आरती होईल आणि आरती झाल्यानंतर प्रत्येकाने दर्शन घ्यायचे. मी बोलल्याप्रमाणे भागवताला डोकं ठेवा, माझ्या कुणी पाया पडू नका, कारण मी तुमच्यातलाच एक आहे. माझ्या पाया पडू नका. भागवत ग्रंथाचं डोकं ठेवा. जे काही तुळशी पान आणलं असेल किंवा जे काही दक्षिणा आणली असेल तर ठेवा आणि दर्शन घ्या. आणि जर आणलं नसेल तर आता रात्री तुळशीचं पान तोडू नका. एकूण एकीकडे आणलं असेल तर घ्या, रात्री तोडू नका, ही विनंती. एकादशीचं व्रत करा, एकादशीचं व्रत करा. आळंदी जवळ आहे, दर गुरुवारी जमलं तर दर्शनाला रोज जात जा, पण नाही जमलं तर गुरुवारी जात जा. आणि नाहीच गुरुवारी जमलं तर कमीत कमी एकादशीला तरी जात जा, ही माझी कळकळीची विनंती. भाग्यवान आहेत तुम्ही आळंदीच्या नगरीत. आणि उद्याची रूपरेषा, उद्या भागवत कथेचा काल आहे. उद्या ठीक 10 ते 12 या कालावधीत काल्याचं कीर्तन होईल. आता काल्याचं कीर्तन संदीप महाराजांना मी फोन केलेत, ते फोन उचलून एका कार्यक्रमात आहेत, ते करतील. आणि त्यांनी नाही केले तर मी करेल. दोघांपैकी कोणीतरी एक कीर्तन करेल काल्याचं. उद्या सर्वांनी काल्याच्या कीर्तनाला यायचं. काल्याचं कीर्तन झालं की सर्वांना प्रसाद आहे. हा ते सांगतो मी सिरियलनी श्यामदादा सांगतो की माझं रक्त आटवू नको फक्त, ते रक्तदान सांगतो. आणि काल्याचं कीर्तन झालं की सर्वांना महाप्रसाद. आणि महाप्रसाद झाला की सर्वांनी महाप्रसादाला यायचं, सर्वांना जेवण आहे. आणि तरुण वर्गांना विशेष सूचना विनंती, महिला असतील पुरुष असतील, आपण आपल्या जीवनात आपलं प्रापंचिक लोक आपलं लय रक्त पितात, आपले सर्वजण रक्त पितात आणि उरले सोरले मच्छरही पितात. मग आपलं रक्त कोणाला तरी कामी यावं, कोणाचा तरी जीव वाचावा म्हणून उद्या दिवसभर रक्तदान शिबिर. टायमिंग काय? संध्याकाळी 9 ते 5. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत इथे रक्तदान शिबिर आहे. ज्यांना इथेच ना, हां इथे रक्तदान शिबिर आहे. ज्यांना ज्यांना रक्त द्यायचं आहे त्यांनी अवश्य द्या, कारण तुमचा एक रक्ताचा थेंब एखाद्याचा जीव वाचवू शकतो. म्हणून उद्या कोणी देईल न देईल, मी पहिलं रक्त देणार आहे, कारण मी तुमचं खूप पिलं आहे. 8 दिवस लय डोकं खाल्लं आहे तुमचं, त्यामुळे मी पहिलं रक्त इथे देणार आहे. आणि 3 ते 4 होम हवन. हा म्हणजे दुपारी 3 ते 4 ना, काला झाल्यावर. मग हे काल्याच्या कीर्तनात मी सांगेल बाकीचं उरलेलं कळत न कळत. आता पहिले गुरुजींचा यांचा सन्मान घेऊया. हां आपण तुझ्याच हस्ते करूया का दुसरं कोण आहे? मग नावं सांग मला, चल. आणि सन्मान झाला की आरती, आणि आरती झाले की दर्शन घ्यायचं. आणि श्यामदादा गुरुजींना सोडायची व्यवस्था करा, त्यांना अर्जंट जायचं. झाली ना गाडी चाबी माझी देऊन द्या. हरि ओम चंद्रमा मनसो जातक्षो सूर्यो अजायतः श्रोत्राद्वायुष प्राणश मुखादग्निरजायत. हलो हलो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. बाके बिहारी तेरी आरती गा.
हे गिरधर तेरी आरती डगेला आवाज दे, डगेला आवाज, डग्याचा आवाज. आरती गाऊ प्यारे तुमको रिझाऊं हे गिरधर तेरी आरती ओ मोर मुकुट तेरे शीश पे सोए प्यारी बंसी मेरो मन मोए देख छवि बलिहारी में जाऊं बाके बिहारी तेरी आरती गाऊं हे गिरधर तेरी आरती गाऊं व्यास दास के नाथ आप हो सुख दुख जीवन प्यारे साथ आप हो श्री चरणों में बलि 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 जाऊं बाके बिहारी तेरी आरती गाऊं हे गिरधर तेरी आरती गाऊं आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं हरि बोल बाके बिहारी तेरी आरती गाऊं हे गिरधर तेरी आरती गाऊं गालिन लोटांगन बंदिर चरण डोलान बाहिर रूप तुझे प्रेम आलिंगिन आनंद मोचन भागवाने मने नामा तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्याधर तुमेव सर्वं हरे राम 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 हरे 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 कृष्ण